बिबट्याच्या हल्ल्यात मुलाच्या मृत्यूनंतर आता मनसरमध्ये ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी पुणे नाशिक महामार्ग रोखलाय आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। या वाहतूक कोंडीची दृश्य दाखवत आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे अधिकची माहिती देतात। आपण सगळ्यांनी मागणी या निमित्ताने केली पाहिजे की या भागामध्ये बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावं। बंदोबस्त केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही अशी ठाम भूमिका आता आंदोलकांनी घेतलेली आहे। पुणे आणि नाशिक या दोन महामार्गांना जोडणारा हा मार्ग आता वाहतूक कोंडीमध्ये गेलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत। बिबट्यांच्या हल्ल्यामुळे आमची लहान लहान लेकरं दगावलीत। आतापर्यंत 56 जणांचा बळी गेलेला आहे। 12,000हून अधिक पाळीव जनावरांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। बिबट्यांचा हैदोस हा दिवसेंदिवस वाढतोय, त्यामुळे हीच ती वेळ आहे। ही भूमिका घेऊन आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत। राज्यकर्त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात, अन्यथा रास्ता रोकोतून निघाल्यानंतर तुमच्या घरावरती येऊ असा थेट इशारा आंदोलकांनी वळसे पाटलांना दिलाय। अजित पवारांना त्याचबरोबर लक्ष केलेलं आहे। त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरती सुरू झालेले हे आंदोलन आता शांततेच्या मार्गाने सुरू आहे। त्यामुळे राज्यकर्त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य उपाययोजना आणि ठाम भूमिका घ्यावी अशी या ठिकाणी मागणी होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मनसर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।